माजी खासदार नवनीत राणा या सध्या माध्यमांशी संवाद साधत होत्या आणि त्यांनी या सगळ्या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान आता प्रतीक्षा आहे ती अर्थातच मंत्रालयामधल्या घडामोडींची, कारण मंत्रालयामध्ये आता एक पत्रकार परिषद आणि त्यानंतर अर्थातच कॅबिनेटची बैठक असा आजचा कार्यक्रम। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं हे तिन्ही नेते काय बोलतात, कॅबिनेट बैठकीत नेमका निर्णय काय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। देवेंद्र फडणवीस जी ने मुख्यमंत्री पद की शपथ ली है, क्या उनको क्या मैसेज देना चाहेंगे? प्लीज जरा दादा, देवेंद्र फडणवीस जी को क्या मैसेज देना चाहेंगे? दादा सर देवेंद्र फडणवीस जी को क्या कहना चाहेंगे सीएम पद? धोका तो एक अपडेट येते त्यानुसार मंत्रालयात नव्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू। बाद में शिंदे जी के शिवसेना और पवार जी की राष्ट्रवादी पार्टी। ये मराठी अरे पुन्हा बोल। आपल्यासोबत राम नाईक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, भाजप महायुतीचं सरकार बसलं आहे, कशा प्रकारे बघताय आता? असं आहे की हे तीन पक्ष आणि त्याच्याशिवाय काही छोट्या छोट्या पक्षांचं सरकार आहे आणि इतक्या अडीच वर्ष त्यांनी हे सरकार चालवलेलं होतं आणि अडीच वर्षानंतर जी स्थिती आहे, मतदारांनी ज्या पद्धतीनं धो मतदान किया और हम जो काम कर रहे हैं उसके लिए प्रसन्नता व्यक्त की, तो ये जो प्रसन्नता है लोगों की वह काम करती है। आज सत्याची विजय आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्राला धोका दिला 2019 मध्ये आणि धोका देऊन 19 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी शपथ घेतली, आज याच्यावर हे सिद्ध होता है कि धोखेबाज को महाराष्ट्र की जनता साइड में रखती है और जो सच्चाई की लड़ाई लड़ता है, आज उन्होंने ऐसे मुख्यमंत्री आज शपथ ली है। तो मला असं वाटते कि धोखेबाजों को सबक तो ये महाराष्ट्र की जनता ने दिखाई दिया है। पर मला एवढंच मी तुम्हाला सांगू शकते की आज जे उत्साह आमचे डोळे जे पाहण्यासाठी जे स्वप्न आम्ही पाहत होतो, ज्याच्यासाठी आमचे सारखे सैनिक या महाराष्ट्रामध्ये लढत होतो, ॲज ए लोकप्रतिनिधी या देवेंद्रजींच्या सोबत काम करताना एवढे वर्ष रवीजींनी आम्ही दिलेले आहे, तर ते स्वप्न आमच्या डोळ्यात होतं आणि सगळी हिस्ट्री आज पार केली आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी। हे दाखवून दिलं आहे की थांबणार नाही म्हणतात पुढचे 5 वर्ष। आता महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इकडचे लोकही थांबले नाही पाहिजे, शेतकरी थांबले नाही पाहिजे आणि इकडचा इन्फ्रास्ट्रक्चरही सुद्धा थांबलं नाही पाहिजे। तर मला वाटते माझा जय जय महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची जय जय होणार आहे, कारण देवेंद्र फडणवीस जी हे आत्तापासून मुख्यमंत्री आहे। माझ्यासोबत मेरे साथ नवनीत राणा जी। नवनीत जी क्या कहेंगी? पहला सवाल ये कि जब आपने शपथ 100% और आगे के काम के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। एकनाथ शिंदे जी को क्या कहना चाहेंगे? तीनों को भी बहुत शुभकामनाएं। अजीत पवार, एकनाथ जी, सब। एकनाथ शिंदे जी ने सीएम पद की शपथ ली है, क्या उनको शुभेच्छा किस तरह से देना चाहेंगे? दिल से शुभेच्छा देंगे भाई। उन्होंने महाराष्ट्र के प्रगति में 2.5 साल में अपना भी योगदान दिया है। एकनाथ जी को भी शुभकामना, देवेंद्र जी को शुभकामना और अजीत दादा को शुभकामना, महाराष्ट्र के मतदाताओं को शुभकामना। थैंक यू। तर विविध नेतेगण आता शुभेच्छा देतात नवीन सरकारला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यांचं अभिनंदन करण्यात येते आणि त्यांच्याकडून अपेक्षा अर्थातच व्यक्त करण्यात येते। एक मिनिट पुढे आण थोडं। राजू सोनवणे पुन्हा एकदा ताजे अपडेट देत आहेत। राजू, आता मंत्रालयात पहिली कॅबिनेट बैठक सुरू झाल्याचं कळतंय। आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। खरं तर काही वेळापूर्वीच शपथविधी पार पडलेला आहे आणि मुख्यमंत्री आणि आम्हाला
शुभेच्छा के लिए शब्द भी हमारे पास नहीं। आज महाराष्ट्र में फिर एक बार दिवाली मनाई जा रही है, क्योंकि 5 साल स्थिर सरकार इस महाराष्ट्र को मिलने वाला है और केंद्र में हमारी सरकार और महाराष्ट्र में भी हमारी सरकार, ऐसा डबल इंजन का सरकार जब होता है तभी प्रगति और विकास बड़ी ताकत से होता है। और देवेंद्र फडणवीस साहब एक विजनरी लीडर है, तो उसको स्टडीड है, महाराष्ट्र की समस्या मालूम है, तो गरीबों के कल्याण के लिए और महाराष्ट्र के विकास के लिए आज एक नया पर्व, देवेंद्र पर्व शुरू हुआ है, ये मैं बड़े दावे के साथ बताना चाहता हूँ। एकनाथ शिंदे जी और अजित दादा को क्या कहना चाहेंगे? उनको नहीं, जो लोगों को ऐसा लगता था नाराजी है, ये है, अभी उनको थप्पड़ लगाई दोनों ने, क्योंकि कभी भी हमारे में नाराजी नहीं। जब ये महायुति और महाविकास आघाड़ी का सरकार रहता है, थोड़ा चर्चा होती है, निर्णय लेने के लिए थोड़ा वक्त लगता है, लेकिन आज आपने देखा शपथ विधि होने तक न्यूज चलती थी, ऐसा होगा, यह नाराज, वो नाराज, लेकिन लोगों ने महाराष्ट्र के कोणती जबाबदारी मिळेल? दिग्गज आहात आपण, आपली चर्चा त्या पहिल्या फळीच्या नेत्यांमध्ये येते, म्हणून काय जबाबदारी? महसूल खातं आपण चांगल्यापैकी चालवलं, पण आता नवीन सरकार, नवीन खातं, नवीन मोठी जबाबदारी मी तुम्हाला मिळेल? हे सगळे आता निर्णय मान्य देवेंद्रजींवर सोपवलेले आहेत. तो जो निर्णय करतील त्या निर्णयावर आधारित त्यांच्या नेतृत्वाला, आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाला, त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम माझ्याकडून होईल. त्यामुळे नेतृत्वाने आता निर्णय करायचा आहे आणि तो आपण मान्य करायचा. कधीपर्यंत होईल? आणि महाराष्ट्र थांबणार नाही, टॅगलाईन आहे तुमची. म्हणून आता मला वाटतं पुढच्या 8 दिवसातच निर्णय होईल. अशी 8 दिवस सुद्धा नाही, मी पुढच्या 5-7 अपेक्षा होईल. पुन्हा मग इंटरव्ह्यू करण्याची संधी मिळेल खात्यासोबत, खात्याच्या नावासोबत तुमच्या ऑफिसमध्ये होईल, त्यावेळी आपण. धन्यवाद सर. तर विखे पाटील सर इकडे आहेत, ज्यांनी इथं स्पष्ट केलं आहे की लवकरच महाराष्ट्रातील इतर नेत्यांना, मंत्र्यांना जबाबदारी मिळणार आहे. दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा. तर नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आता सुरू झालेली आहे आणि नेमके कोणते निर्णय होतात पाहणं महत्त्वाचं असेल. या बैठकीनंतर आता पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये तिन्ही नेते नेमकी काय घोषणा करतात, काय माहिती देतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर काही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आता समोर आलेल्या आहेत, आपण बघूया या प्रतिक्रिया. नाही, याबाबतचा निर्णय नवीन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेतील आणि मग केंद्रीय नेतृत्वाला चर्चा करून मग त्याबाबतचा पुढचा प्लॅन ठरवते. पण एकीकडे पाहायचं तर शिवसेनामध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते आहे. शेवटच्या क्षणाला उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडनं घेतली आहे. कशा प्रकारे पाहताय या सगळ्या नाराजी नाट्याकडे? राजकारणामध्ये असं कमी जास्त होत असतं, पण काही फार नाराजी आहे अशातला भाग नाही. आता तो विषय संपलेला आहे. मला आनंद आहे की देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन, आज पण ते पुन्हा आलेले आहेत. शुभेच्छा दिल से देता ही हूँ. आज यहाँ पर लाखों की तादाद में लोग यहाँ साथी याचा मला आनंद है, गर्व है. लोगों में एक लोकप्रिय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री, प्रधानमंत्री जब खुद यहाँ आते हैं, इसका महत्व क्या है आप समझ सकते हैं. तो आज महाराष्ट्र विकास की ओर चल पड़ा है, राज्य की स्थिर सरकार मिली है और आमदारों का शपथ ग्रहण अभी 7, 8, 9 को होगा. आई थिंक इट्स अ गुड बिगिनिंग. तर नव्या कॅबिनेट बैठकीला एकीकडे सुरुवात होत असतानाच आता अनेक नेत्यांच्या या प्रतिक्रिया समोर येताना आपल्याला बघायला मिळतात. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत, त्यांचं अभिनंदन करण्यात येते, त्यांच्याकडनं चांगल्या आणखी कामाची ही अपेक्षा करण्यात येते.
मैं उनको शुभकामनाएं ऑलरेडी दे चुकी हूँ इन पर्सन और आगे के काम के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। एकनाथ शिंदे जी को क्या कहना चाहेंगे? तीनों को भी बहुत शुभकामनाएं। अजित पवार, एकनाथ जी, सबको दिल से शुभेच्छा देंगे भाई। उन्होंने महाराष्ट्र के प्रगति में 2.5 साल में अपना भी योगदान दिया है। एकनाथ जी को भी शुभकामना, देवेंद्र जी को शुभकामना और अजित दादा को शुभकामना, महाराष्ट्र के मतदाताओं को शुभकामना। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल